मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडपट्टीधारकांना खरेदी विक्री व्यवहारांसंदर्भात दिलासा। झोपड्यांच्या हस्तांतरणासाठी अभय योजनेअंतर्गत मुंबईमध्ये महिनाभर शिबिर। मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगर विकासाला आता या ठिकाणी वेग। पुनर्विकासासाठी गरजेच्या असलेल्या 84,838 चौरस मीटर जागेचा ताबा MMRDAला मिळाला। लवकरच आणखी 71,738 चौरस मीटर जागा MMRDAच्या ताब्यात येणार। प्रहारच्या शिक्षक संघटनेचं 18 जुलैला विधान भवनासमोर आंदोलन। तर निवडणूक आणि जनगणनेचं काम शिक्षकांना अनिवार्य केल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी। अतिरिक्त कामांमुळे शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होत असल्याचं शिक्षकांचं म्हणणं। घाटकोपर वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या स्थानकावर मोठी गर्दी झाली होती। कामावर जाताना मेट्रोमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी हैराण झाले होते। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट। तर रात्रीच्या वेळी या चोरट्यांकडनं बंद घर फोडून चोरटी सीसीटीव्हीत कैद। मुंबई दंगलीतील आरोपीला 32 वर्षांनी अटक। तर वडाळा पोलिसांकडनं आरोपी आरिफ खानला उत्तर प्रदेशमधून अटक झाल्याची माहिती। मुंबईमध्ये आज डबेवाल्यांची सेवा बंद राहणार। मुंबईचे डबेवाले विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल। मुंबईच्या टिळकनगरमध्ये अज्ञाताकडून सात्विक हॉटेलची तोडफोड। आरोपीनं दगड मारून हॉटेलच्या काचा फोडल्या। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबईच्या नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन बेपत्ता मुलीच्या तपासात वेश्या व्यवसाय उघडकीस। मुलीवर सावत्र वडिलांनी अत्याचार केल्यानंतर आईनंच तिला वेश्या व्यवसायात ढकललं। तर आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून ही मुलगी पळून गेल्याचं समोर। या प्रकरणात तिघांनाही अटक।